पुण्यात पुस्तक महोत्सव सुरू असून महोत्सवास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे। याच पुस्तक महोत्सवाचा आमचे प्रतिनिधी आदित्य कदम यांनी घेतलेला आढावा बघूयात। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुस्तक सोहळा आयोजित केलेला आहे। या पुस्तकामध्ये अनेक तरुणांनी आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अनेक वाचकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। आपल्यासोबत असे उत्स्फूर्त असे वाचक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपण काय सांगताल की या पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे, तरुणांना तुम्ही कोणता संदेश देता? हो, आणि मी वाट पाहत होते की या प्रदर्शनाला मी आवर्जून जाणार। त्यात अनेक उपक्रम होते, त्याचे फोटो मी पाहते। गिनीज बुकमध्ये मग नोंद झालेली आहे, त्याबद्दल अभिनंदन या उत्सवाचं। पुणे महोत्सव पुस्तकामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं म्हणजे बाहेर आम्ही पाहिलं, संविधान आहे जी माहीत नाही आता मिळाली, आतापर्यंत जे वाचन केलं त्याच्या पलीकडची काही माहिती इथे मिळाली। मला मनापासून समाधान आहे की अशा प्रकारे ह्या मॉडर्न टाईममध्ये आता ChatGPT पासून आता नवीन पिढी 25 वर्षाच्या खालचा तरुण तर प्रिंट मीडिया किंवा ह्याच्यामध्ये सोशल मीडियावर आणि डिजिटल ह्याच्यातनं सगळं शिकत असताना मला असं वाटतं अशा प्रकारचे महोत्सव हे पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी काय पूर्ण सोसायटीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। जुनं ते सोनं ज्याला म्हणतात तशा प्रकारे मी ह्या संस्कृत महोत्सवाकडे, पुस्तकाच्या संस्कृत महोत्सवाकडे, ह्या बुक फेस्टिवलकडे पाहतो। त्या मंडळींनी मुख्य आहे ते म्हणजे की वाचन संस्कृतीचा जो काही एक सध्या ऱ्हास होत चाललेला आहे त्याला वाढवण्याचं काम या नॅशनल ट्रस्टच्या ज्या पुस्तक मेळ्यातनं होत आहे। देशभरातले प्रत्येक चांगली पुस्तकं सगळ्या भाषेतली या ठिकाणी मिळत आहे, चांगली गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की साहित्य हे लोकांनी वाचलं पाहिजे। विद्यार्थी परिषदेला प्रतिभासारखं साहित्य संस्था त्यामुळंच भरवते या सगळ्या त्याला पुढे नेण्याचं काम खरं तर हे पुस्तक मेळा करत आहे असं मला वाटतं। त्यासोबत काही तरुण मुले सुद्धा आहेत जे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी म्हणजे पुस्तक महोत्सवासाठी इथे आलेले आहेत। आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात। तुम्हाला काय वाटतं या पुस्तक सोहळ्याला असं नियोजन केलेलं आहे? खूप छान वाटतंय हे बघायला। बुक फेस्टिवल हे लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम बघते आहे। ॲज ऑफ टुडेज जनरेशन आम्ही आमच्या फोनमध्येच सगळं वाचतो किंवा मूवीज बघतो, बट त्याच मूवीजच्या ज्या काही स्टोरीज असतात जेव्हा आपण बुकच्या फॉर्ममध्ये वाचतो त्याचा एक फील खूप छान वाटतो, ते चांगलं वाटतं वाचायला। त्याच्याचमुळे आम्हाला खूप शिकायलाही भेटतं। जेवढ्या बुक्स आम्हाला आजपर्यंत माहिती पण नव्हत्या, आज ज्या इथे बघायला भेटत आहे, छान वाटतंय। काही पुस्तक महोत्सवात आलेले तुम्हाला काय वाटतं? पुणे पुस्तक महोत्सवमध्ये मी आता इथे चांगला अनुभव घेते आहे। मी माझ्या आईला माझी पहिली मैत्रीण म्हणून वाटते आणि त्यानंतर मला असं वाटतं की मी जर सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला जवळचं बघते तर ते पुस्तक आहे। मला पुस्तक वाचायला खूप आवडतं, कारण पुस्तकामधून आपल्याला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी मिळतात। आयुष्यातल्या नवीन नवीन दिशा कशा निवडायच्या, त्यावर कसे निर्णय घ्यायचे व येणाऱ्या अडथळ्यांना कशा पद्धतीने आपण फेस करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकातून कळत असतात। त्यामुळे आपल्या आई वडिलांनंतर आपला जर खरा मित्र कोणी असेल तर मी पुस्तक असं समजते आहे। पुढील येत्या काळात सुद्धा असा पुस्तक सोहळा आयोजित करावा असा तरुणांकडून एक संदेश आपल्याला मिळालेला आहे। टुडे महाराष्ट्र, आदित्य कदम, पुणे।